सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. या उपक्रमामध्ये स्तोत्र संपदा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक नव्या जुन्या स्तोत्रांचा परिचय करून घेतो आहे. त्याच्यातलं तत्त्वज्ञान, त्याचा अर्थ, त्याचा गूढार्थ, त्याच्यातलं सौंदर्य, त्याच्यातले अलंकार या सगळ्यांचा सर्वांगीण विचार करतो आहोत. अशी आपली 23 स्तोत्र झालीत. आज 24वं स्तोत्र आहे. कशाबद्दल आहे हे स्तोत्र? आता नुकतीच महाशिवरात्र झालेली, नुकतीच महाशिवरात्र होऊन गेलेली आहे. माघ महिना संपत आलेला आहे आणि अशा वेळेला या महाशिवरात्रीच्या अगदी पावन पर्वावरती आपण काशी विश्वेश्वराचं स्मरण केलं पाहिजे. शिवशंकराचं स्मरण करतोच आपण, पण संपूर्ण भारतवर्षामधलं अतिशय पवित्र, अतिशय मंगल किंवा मोक्षदायक असं मानलेलं जे काशी विश्वेश्वराचं दैवत आहे ते आहे कुठे? तर वाराणसीमध्ये, काशीमध्ये. आणि या काशीबद्दलच शंकराचार्यांनी काय स्तोत्र लिहिलं आहे? जे स्तोत्र लिहिलं आहे ते फक्त काशी या नगरीबद्दल नाही आहे, तर ही काशीचा नेमका अर्थ काय आहे? ही काशी आपल्याला फक्त काशीला जाऊनच पाहायला मिळते असं नाही आहे, तर आपल्या देहातच कशी काशी आहे, काशी शब्दाचा नेमका अर्थ काय, हे सगळं आता आपण जाणून घेणार आहोत आचार्यांच्या स्तोत्रातनं, ज्याचं नाव आहे काशी पंचक. काशी पंचक. आचार्यांनी स्तोत्र रचना केली नाही अशी गोष्टच नाही आहे. म्हणजे त्यांनी नद्यांवर रचना केली आहे, त्यांनी गावांवर रचना केली आहे, त्यांनी आपल्या अवयवांवर म्हणजे जिव्हेवर रचना केलेली आहे. सगुण दैवत आहे, निर्गुण आहे, अपराध क्षमापन आहे, आणखीन मानसपूजा आहे, असे कितीतरी स्तोत्र रचना आहे. वेदसार शिवस्तोत्र आहे किंवा परापूजेसारखं अतिशय गूढ, अतिशय गहन अशा अनेक स्तोत्रांवर आचार्यांनी रचना केली. मागच्या सोमवारी आपण जे स्तोत्र घेतलं होतं त्याचं नाव होतं मनीषा पंचक. ते अनेकांना अतिशय कठीण वाटलं. अगदी साहजिक आहे, कठीण आहेच आहे. पण आता आपल्या बुद्धीचा स्तर आपल्याला उंचावायचा आहे, हो की नाही? आपल्याला बुद्धी प्रत्येकाला आहेच आहे, पण बुद्धीकडनं मेधेकडे, मेधेकडनं प्रज्ञेकडे आणि प्रज्ञेकडनं प्रतिभेकडे जायचं असेल तर स्तोत्रांची डिफिकल्टी लेव्हल थोडी वाढणारच आहे. हळूहळू सोप्याकडनं कठीणाकडे जायचे, मृण्मयाकडनं चिन्मयाकडे जायचे, जडाकडनं चैतन्याकडे जायचं असलं तर स्तोत्र ही थोडी कठीण होत जाणार आहेत. पण कठीण आहे म्हणून डगमगायचं नाही आहे. पुन्हा वाचली की ते स्तोत्रांचं आकलन होतं. पुन्हा आपलं आपणच समजून घ्यायचं.
अनेक पुस्तकं आहेत, अनेक विद्वान आहेत, अनेक प्रवचनकार आहेत, अनेकांकडनं तुम्हाला मार्गदर्शन मिळतही असेल, पण शेवटी माझा गुरु कोण आहे? तो माझ्या आतच आहे. मने मनाला शिकवित जावे, मनशांतीचे सुख सेवावे, हृदयी सद्गुरु हे जाणवता, कळेल गीता गाता गाता, असं म्हटलं आहे ना. त्यामुळे आपण आपल्याला शिकवत जायचं. त्यामुळे मनीषा पंचक हे जरी कठीण वाटलं तरी पुन्हा पुन्हा जर का त्याचं अध्ययन केलं, पुन्हा पुन्हा समजून घेतलं तर ते कठीण वाटणार नाही आहे. पण आता याच्या पुढची सगळी स्तोत्र थोडी थोडी, काही कठीण असतील, काही सोपी असतील. आजचं स्तोत्र मात्र सोपं आहे. एक तर लहानसं आहे, 5च कडव्याचं आहे, अतिशय सोपी शब्दरचना आहे आणि काशीबद्दल निदान आपल्याला ऐकीव माहिती तरी आहे. आणि ही काशी आणि आपल्या शरीरातली काशी कशी एकरूप आहे हेच आचार्यांनी अतिशय सुलभ पद्धतीने समजावून सांगितलं आहे. आणि आपल्याकडे खरं पहिल्यापासून म्हणच आहे किंवा अगदी फार पूर्वी जेव्हा दळणवळणाची साधनं नव्हती, जेव्हा एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणं कठीण होतं, लोक पायी प्रवास करत होते, अशा वेळेपासनं असं म्हणत आलेत लोक, काशीस जावे नित्य वदावे. काशीला जायचं आहे असं वदावं, कारण नुसतं म्हटल्याने सुद्धा त्याचा परिणाम होत असतो आणि ती इच्छापूर्ती होत असते. किंवा पूर्वी, त्याच्याही पूर्वी अशी पद्धत होती की एकदा काशीला जायचं आणि देह ठेवायचा तिथेच. अगदी वृद्धापकाळाला, अगदी मृत्यू जवळ आला की काशीला जायचं. हळूहळू मजल दर मजल करत, अरण्य नद्या पार करत त्या काशीपर्यंत पोचायचं आणि तिथेच देह ठेवायचा. कारण फार पूर्वीपासून अशी एक धारणा आहे, अशी एक श्रद्धा आहे की काशीला जाऊन काशी विश्वेश्वर जो आहे तो कानामध्ये रामनाम किंवा नाममंत्र सांगतो आणि मग आपल्याला मोक्ष मिळतो किंवा मुक्ती मिळते असं म्हटलेलं आहे. त्यामुळे काशीला मोक्षदायिका असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे सद्गती लाभते असंही म्हणतात. पण खरंच तशी वस्तुस्थिती आहे का? आज काशीची काय स्थिती आहे, मध्यंतरी काय होती, या सगळ्याचा थोडा थोडा विचार करत आपण हे काशी पंचक स्तोत्र समजावून घेणार आहोत. आता काशी आहे कशी, काशी आहे कशी हे जाणून घेत असताना आद्य शंकराचार्यांच्या मतानुसार काशी कुणाला म्हणावं याच्यावर विमर्श व्हायला हवा. काशी कुणाला आपल्याला एक काशी माहिती आहे, जी गंगा आणि काशीचं सुद्धा एक अतूट असं नातं आहे. खरं म्हटलं तर काशी नाव हे कशावरनं आलं? काशी ह्या गावाचं नाव, काशी ह्या नगरीचं नाव काशी का पडलं? काशी शब्दाचा अर्थ आहे काय? खरं तर त्याच्यामध्ये धातू आहे काश. काश धातू आहे. आणि फार पूर्वी काशीचं नाव होतं प्रकाशिका. प्रकाशिका असं काशीचं नाव होतं. इकडचं प्र गेला आणि इकडचं का गेला आणि मधली उरली ती काशी. आता प्रकाशाचं आणि ज्ञानाचं नातं आहे. ज्ञानाला प्रकाश म्हणतात, ज्ञानदीप असं संज्ञा आहे. त्यामुळे ज्ञान आणि प्रकाश, आणि म्हणून काशी ही ज्ञानाची नगरी आहे. संपूर्ण भारतभूमीवरनं दुरून दुरून जे विद्वान आहेत, जे पंडित आहेत, ज्यांना शास्त्रार्थ करायचा आहे, ज्यांना आपलं ज्ञान तपासून बघायचं आहे, असे सगळे लोक काशीला येतात आणि इतर पंथीयांशी शास्त्रार्थ करतात. आणि त्या शास्त्रार्थामध्ये सुद्धा 3 गोष्टी आहेत. 3 गोष्टी शास्त्रार्थामध्ये आहे. शास्त्रार्थ म्हणजे काय? त्याच्यात वितंडा आहे, जल्प आहे आणि वाद आहे. आपण ज्या अर्थाने वितंडवाद म्हणतो तसा नाही बरं का. वितंडा याचा अर्थ आहे की तुझं सगळं चूक आहे. म्हणजे ज्याला आपण बायस माइंड म्हणतो, प्रेजुडाईस म्हणतो, ते म्हणजे की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आकस असला की त्याने कितीही काही सांगितलं तरी ते बरोबर नाहीच अशी धारणा असते. वितंडा म्हणजे दुसऱ्याला सारखं चूक ठरवणं, ही वितंडा आहे. जल्प या शब्दाचा अर्थ आहे माझं मत किती बरोबर आहे, मीच किती शहाणा आहे, हे वारंवार समोरच्यावर ठसवणं, याला जल्प म्हटले. पण हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. वितंडाही नको आणि जल्पही नको. वितंडा म्हणजे तू किती चूक आहेस आणि जल्प म्हणजे मी किती बरोबर आहे, हे दोन्ही चूक आहे. त्याच्या पलीकडची जी संज्ञा आहे ती वाद. वाद म्हणजे तुझ्यातलं योग्य काय आहे, ग्राह्य काय आहे, माझ्यातलं त्याज्य काय आहे, हे दोन्हीचा समन्वय करत दोन्ही मतातून काहीतरी एक ठोस एक सिद्धांत मांडणं म्हणजे शास्त्रार्थ आहे.
म्हणजे वादविवादे. आणि म्हणून तर आपल्याकडे म्हटलेलं आहे ना, वादे वादे जायते तत्वबोधा. वादातूनच हा तत्वबोध होतो. आणि म्हणून ही प्रकाशिका असणाऱ्या काशीमध्ये अनेक विद्वान येतात. तिथे ज्ञानाची देवाणघेवाण चालते, देवाणघेवाण चालते. तिथे शास्त्रार्थ होतात, वादसभा जिंकल्या जातात. तिथे विद्वान पंडितांचा सत्कार केला जातो. सत्कार म्हणजे एक ॲप्रेझल आहे, ॲप्रिसिएशन आहे. कुणालाही विद्वानाला आपलं काव्य असू दे, आपलं शास्त्र असू दे, आपलं वक्तृत्व असू दे, आपले काही गुण आहेत त्याचा सत्कार व्हावा, सन्मान व्हावा, त्याला कुणीतरी त्याच्याबद्दल कदर केली जावी असं निश्चितच वाटत असतं. आणि काशीमध्ये अनेक विद्वानांचा सत्कार सन्मान झालेला आहे असं आहे. आणि खरंच आहे, कुठलंही ज्ञान एकांगी ठरू नये याच्यासाठी हे शास्त्रार्थ असतात. संस्कृतमध्ये असं एक वचन आहे, एकच तपोद्विरध्यायी. तप करायचं असलं तर ते एकट्याने करावं, आणि अध्ययन करायचं असेल तर ते कमीत कमी दोघांनी करावं. का बरं? तप करताना आपल्याला फक्त एकाग्रता साधायची असते, त्यामुळे ह्या शरीराला तापवायचं असतं, त्यामुळे ते एकट्यानेच करावं. तप सगळ्यांनी मिळून करू नये. पण अध्ययन करताना कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजे, म्हणजे ते ज्ञान एकांगी होत नाही. नाही तर मी एकटीनेच अभ्यास केला तर मला माझं सगळं बरोबरच वाटतं. पण दुसरा जेव्हा सांगतो की अगं नाही नाही, तुझ्या या सिद्धांतामध्ये, या दृष्टांतामध्ये काही त्रुटी आहेत, हे बरोबर नाही आहे, हा इथे बरोबर लागू होत नाही, असं कुणी सांगितलं की मग मी तपासून बघते. ह्याला म्हटलेलं आहे द्विरध्यायी. 2 तरी पाहिजे अध्ययन करताना, म्हणजे ते ज्ञान एकांगी होत नाही. आणि एकांगी होत नाही त्याला अनेक पैलू मिळतात, आणि मग ते ज्ञान परिपूर्ण होतं. असं ह्या काशी नगरीमध्ये अनेक तत्त्वज्ञानी लोक येऊन तिथे शास्त्रार्थ करतात. आणि म्हणून इतर मार्गांचं सुद्धा आपल्याला आकलन होतं. माझा मार्ग तर बरोबर आहे असं मला वाटतंच, पण दुसऱ्या मार्गामध्ये, दुसऱ्या पंथामध्ये, दुसऱ्या संप्रदायामध्ये काय सांगितलं आहे, त्यांच्यातलं काय घेण्यासारखं आहे, हेही आकलन होतं. अशी ही काशी. आणि ही काशीचं स्तवन केलं आहे आचार्यांनी काशीमध्येच असताना. नर्मदेहून जेव्हा ते काशीला गेले तेव्हा त्यांचे काही शिष्य काशीमध्ये आले होते. अर्थात काशीमध्ये आल्यानंतर अनेक विद्वान त्यांना येऊन मिळाले. त्यांचा शिष्य परिवार वाढत 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 चालला होता. कारण दररोज घाटावर प्रवचन होतं, त्रिकाल संध्या स्नान होतं, विश्वेश्वराला चंदनलेपन होतं, माता भवानीची कृपा संपादन करणं होतं. असे अनेक प्रसंग काशीमध्ये घडलेले आहेत. आणि असे घडत असतानाच काशी, या काशीवर आचार्यांनी जे पंचक रचलेले, 5च कडवी आहेत, पण अतिशय महत्त्वाचे. आणि ही काशी म्हणजे फक्त ते स्थान नाही आहे, ते फक्त स्थळ नाही आहे, तर काशीचा नेमका अर्थ काय हे आज आपण समजून घेऊया. करायची मग सुरुवात. काय म्हणतात काशी पंचकामधल्या पहिल्या कडव्यामध्ये, मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच, ज्ञानप्रवाहा विमलादिगंगा सा काशिकाहम निजबोधरूपा. 4था चरण बघायचं आपलं ठरलं आहे की नाही, त्यामुळे 4था चरण बघूया आधी. सा काशिका अहम, ती काशिका मीच आहे. कशी आहे मी? निजबोधरूपा. निजबोधरूप अशी जी मी आहे ती म्हणजेच काशी आहे, किंवा उलटं म्हणा, काशी म्हणजे मी आहे. कशी? निजबोधरूपा. आता कशी आहे काशी बघूया. मनोनिवृत्ती परमोपशांती. काय म्हटलेलं आहे? मनोनिवृत्ती. मन सगळ्या विषयांपासून निवृत्त होणं. अध्यात्म मार्गावरची पहिली पायरी आहे चित्तशुद्धी, मधली पायरी आहे वैराग्य. अभ्यास तर पाहिजेच, अध्ययन पाहिजेच, पण त्याबरोबर काही गोष्टी काढून टाकायच्या असतात, ते आहे वैराग्य. काही विषयांपासून निवृत्ती घ्यायची असते, काही विषयांना विन्मुख व्हायचं असतं. हळूहळू हळूहळू आपली निरासक्त वृत्ती वाढवायची असते. आणि म्हणून पहिला शब्द आचार्यांनी वापरला आहे मनोनिवृत्ती. आणि काय म्हटलं आहे? मन निवृत्त झालं ना की सगळ्या पूर्ण मनाला, चित्ताला शांती मिळते. जोपर्यंत आपल्या मनामध्ये विषयांचे, वृत्तींचे तरंग उठत आहेत, ते पूर्ण व्हावेत, त्या मनोकामना माझ्या पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा आहे,
तोपर्यंत मन शांत होणं शक्यच नाही आहे. मन शांत होणं तोपर्यंत शक्यच नाही आहे, कारण मला हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे. आपण वैराग्य शतकसुद्धा पाहिलेलं आहे, कौपीन पंचकहा सुद्धा पाहिलेलं आहे, की जितक्या गरजा कमी तितकी आनंदाची हमी. मग गरजा कमी करणं म्हणजेच त्याच्यापासून मन निवृत्त करायचं. कंपल्सरी म्हणजे मुद्दाम जबरदस्तीने हे नाही, इकडे बघायचं नाही, असं नाही करायचं. आतल्या मनाच्या वृत्तीच इतक्या निर्वृत्त झाल्या पाहिजेत की ह्याच्यात मला रसच वाटेनासा झाला आहे भौतिक गोष्टीमध्ये. आणि तो जो रस वाटेनासा होतो तो इकडे लावायचा आहे, भगवत नामामध्ये तो रस लावायचा आहे. आणि म्हणून विषयापासून जितके निवृत्त होत जातो तितकी परमशांतीचा अनुभव येतो असं म्हटलेलं आहे. आता ही कशी आहे, काशी कशी आहे? तीर्थवर्या. वर शब्द माहिती आहे आपल्याला, गुरुवर आपण म्हणतो, किंवा काय म्हणतो नृपतीवर, किंवा असे अनेक शब्द वापरतो आपण. वर म्हणजे श्रेष्ठ, तीर्थवर म्हणजे तीर्थामध्ये श्रेष्ठ. पण ही काशी आहे ना, ही स्त्रीलिंगी आहे ना, ही नगरी आहे ना, पुरी आहे ना, म्हणून तिला स्त्रीलिंगी रूप दिलं आहे. आणि म्हणून तिला तीर्थवर न म्हणता तीर्थवर्या म्हटलेलं आहे. तीर्थवर्या, गुरुवर्या असं म्हणतो ना. स्त्री शिक्षक असेल तर गुरुवर्या असं म्हटलं जातं. ही सुद्धा ती कशी आहे? सा तीर्थवर्या. आणि कशी आहे? मणिकर्णिकाच. काशीमध्ये गंगेला अनेक घाट बांधलेले आहेत, त्याच्यातला मणिकर्णिका घाट हा अतिशय प्रसिद्ध आहे. आचार्यांच्या काळीसुद्धा मणिकर्णिका घाट होता. कर्णाचा आकार आहे तिथे, कानाचा आकार आहे त्या घाटाला. ती मणिकर्णिका ते अतिशय महत्त्वाचं आहे. सा तीर्थवर्या तीच श्रेष्ठ असलेली मणिकर्णिका आहे. आणि तिथे प्रवाह कुठला आहे? गंगेचा प्रवाह तर निर्मल आहेच आहे. गंगा ही अतिशय निर्मल, अतिशय पावन, अतिशय पवित्र अशी नदी आहे. तिथला प्रवाह आहे तो अतिशय निर्मल आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे विमलादी गंगा. विमल आहे ना, निर्मल म्हणजे विमलादी गंगा, विमल आहे. पण तोच प्रवाह जो काशीमध्ये आहे तोच माझ्या शरीरात सुद्धा आहे. त्या प्रवाहाचं नाव आहे ज्ञानप्रवाह. बघा किती सुंदर तुलना केली आहे. आणि नेमकेपणा त्याच्यातला कसा आहे? ती मणिकर्णिका आहे, ती विमलादी गंगा आहे. तसाच माझ्या शरीरातला जो ज्ञानप्रवाह आहे ती पण गंगाचे. आणि म्हणून म्हटलेलं आहे सा काशिकाहम निजबोध रूपा. सत्य ज्ञान निजबोध स्वरूप जो आत्मा आहे, जो सच्चित आनंद आत्मा आहे, तो मीच आहे. आणि तीच खरी काशी आहे. समजून घेऊया. एक एक श्लोक जसं आपण पुढे जाऊ तसं आणखीन आकलन होईल. काशी कुठे जायचं नाही आहे, माझ्या शरीरातच काशी आहे. जो ज्ञानाचा प्रवाह माझ्या शरीरातून वाहतो आहे तीच गंगा आहे, तोच मणिकर्णिका घाट आहे, तीच विमलादी अतिशय निर्मल अशी गंगा आहे, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता मध्यंतरीच्या काळात आपण म्हटलो की राम तेरी गंगा मैली हो गई. गंगा अतिशय अशुद्ध झाली होती काही काळापूर्वी. पण आता, आणि खरंच त्या गंगेला नैसर्गिक शुद्धता आहे. गंगेमध्ये वेगळं काही करावं लागत नाही. फक्त गंगा शुद्धच आहे, पवित्रच आहे. माणसाने ती खराब केली होती, माणसाने ती अशुद्ध केली होती. अनेक प्रेतं होती, त्याच्यातमध्ये फुलं होती, निर्माल्य होतं, काही पणत्या दिवे, त्याच्यामुळे ती अशुद्ध झाली ती. पण पुन्हा आता ती गंगा, माणसांचा जेवढा इंटरफिअरन्स, जेवढी ढवळाढवळ कमी होईल तेवढी ती गंगा शुद्धच आहे. तिच्यामध्ये असं काही तत्त्व आहे की ती स्वतःला शुद्धच करते. कारण ती ज्या खनिजामधनं वाहते ते तिथलं जे परिणाम होतात त्यामुळे तिचं पाणी शुद्ध होतं, त्याच्यामध्ये किडे वगैरे पडत नाहीत. माणसाने ती अशुद्ध केली होती. पण पुन्हा आत्ताच्या सरकारने त्या गंगा शुद्धीकरणाचा जो प्रकल्प हातात घेतला आहे त्यामुळे गंगा आता शुद्ध आहे. फार आपण त्याच्यामध्ये जायला नको. पुढे काय म्हणले दुसऱ्या श्लोकामध्ये? यस्यामिदं कल्पितमिंद्रजालं चराचरं भाति मनोविलासं सच्चित सुखैका परमात्मरूपा सा काशिकाहम निजबोधरूपा. ही काशी कुठे आहे? माझं आत्मस्वरूप, माझं निजबोध स्वरूप म्हणजेच काशी आहे. या आत्मरूपी काशीच्या ठिकाणी हे सगळं जे चराचर विश्व प्रचितीला येतं आहे ते सगळं गारुड्याच्या खेळाप्रमाणे कल्पित आहे. बघा आता थोडं आणखीन आता
तत्त्वज्ञानाकडे आपण थोडे चाललेलो आहोत. एकम एकम सत विप्रा बहुधा वदंती. सत ब्रह्मस्वरूप एकच आहे. विप्रा बहुधा वदंती, पण प्रत्येकजण आपापल्या मार्गाप्रमाणे आपापल्या मताप्रमाणे अनेक रूपं त्याला देतो. पण खरं एकच आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा, एवढं आपल्याला माहिती आहे. मग आता ब्रह्म एकच सत्य आहे आणि बाकीची जी सृष्टी दिसते आहे ती कशाप्रमाणे दिसते? इंद्रजालाप्रमाणे. इंद्रजाल म्हणजे काय? थोडक्यात जादू. जादूगार जी जादू करतो किंवा आपल्या पोतडीतनं काय काढतो, कबूतर काय काढतो, ससा काय काढतो, पंखा काय काढतो, पाणी काय काढतो, ही खरी सृष्टी आहे ना, ही क्षणभर अशी भासमान आहे, माईक आहे, इंद्रजालाप्रमाणे आहे. पण आतला जो मी एक आहे तो मात्र खरा आहे. ते आत्मस्वरूप आहे. बाकीची सृष्टी गारुड्याच्या खेळाप्रमाणे किंवा इंद्रजालाप्रमाणे कल्पित आहे. कल्पितमिंद्रजालम असं म्हटलेलं आहे. चराचरम भाती मनोविलासम, हेच ते खरं नाही आहे, तो सगळा मनाचा खेळ आहे. मनोविलासम चराचरम, चर आणि अचर ही सगळी सृष्टी आहे, ही सगळी मन हा सगळा माझ्या मनाचा खेळ आहे. खरं काय आहे? खरं काय आहे? ब्रह्मस्वरूप एकच खरं आहे. त्या ब्रह्मानी, त्या विष्णूनी अशी अनेक रूपं घेतली. मुंगी तोच आहे, हत्ती तोच आहे, गरुड तोच आहे आणि चिमणी तोच आहे. मातीच्या धुलीकणामध्ये पण तोच आहे आणि हिमालयामध्ये सुद्धा तोच आहे. एखाद्या गावाच्या अगदी छोट्याशा नदीमध्ये पण तोच आहे आणि गंगेमध्ये पण तोच आहे. तोच सगळीकडे भरला आहे. चराचरामध्ये तोच भरला आहे. पण मला वाटते की वेगवेगळं आहे. गंगा वेगळी, यमुना वेगळी, गोदा कोयना, कृष्णा, ह्या सगळ्या नद्या मला वेगळ्या वाटल्या आहेत, कारण माझ्यावर अज्ञानाचा पडदा आहे. पण हे चराचरम भाती मला वाटतंय, भासतंय, ते मनोविलासम, हा मनाचा खेळ आहे. पण आहे काय? खरं काय आहे? सच्चित सुखैका परमात्मरूपा. हे सगळं काय? सच्चिदानंद परमात्मा जो आहे, जो स्वयंप्रकाश आहे, ज्याला आत्मज्योती म्हटले. चांगदेव 65मध्ये तर त्याला वस्तुप्रभा म्हटले. फार सुंदर गोड शब्द आहे. तो कोण आहे? वस्तुप्रभा आहे. प्रत्येक वस्तूला प्रकाशित करणारा तो वस्तुप्रभा आहे. हे सगळं एकच आहे. स्वयंप्रकाश, आत्मज्योती, परब्रह्म, त्याला काही नावं द्या, ते एकच आहे. आणि मी पण कोण आहे? मी निजबोध रूप असा सच्चिदानंद स्वरूप आहे. त्यामुळे मी त्याचाच अंश आहे. अर्थात मीच काशी आहे. समजून घ्या, मीच काशी आहे. प्रत्येक जीवामध्ये काशी आहे. आपल्याला हा देह वेगळा वाटतो, काशी वेगळी वाटते. पण बघा किती रूपक मांडलेलं आहे. या देहातली जी गंगा आहे, जो ज्ञानप्रवाह आहे, ती गंगा आहे. आता पुढे काय म्हणतात बघा आचार्य, कोशेषु स्वधिराजमाना. काय म्हटलेलं आहे? कोशेषु पंचसु कोशेषु. या शरीरामध्ये 5 कोश आहेत, माहिती आहे आपल्याला. कोशेषु पंचसु अधिराजमाना बुद्धिर्भवानी प्रतिदेह गेहम. बुद्धी आहे, भवानी आहे. साक्षी शिव सर्वगतोंतरात्मा सा काशिकाहम निजबोधरूपा. काय आता बघा, रूपक आणखीन विस्तृत होत चाललं आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं ज्ञानप्रवाह, ज्ञानाचा जो प्रवाह वाहतो आहे तीच गंगा आहे. आता बुद्धी कोण आहे? बुद्धी प्रत्येकाला आहे. ही बुद्धी म्हणजे आहे भवानी. मागे आपण भवानी अष्टकामध्ये सुद्धा पाहिलं होतं आचार्यांना कशी ती त्या स्त्रीच्या स्वरूपात, जी आपल्या पतीचं प्रेत मांडीवर घेऊन बसली होती, त्या स्त्रीच्या स्वरूपात आचार्यांना माता भवानीचं दर्शन झालं होतं. शेवटी माता भवानी कुठे आहे? आपल्या बुद्धीत आहे. आणि जशी माता भवानी प्रगट होते आणि सगळे शोध लागलेत ना, हे ह्या बुद्धीच्या जोरावरच लागले. न्यूटन असेल, आर्किमिडीज असेल, सगळ्यांनी जे शोध लावले आहेत ते सगळे बुद्धीच्या जोरावरच आहे. म्हणजे आपल्या बुद्धीला आपण म्हणतो ना की मला क्लिक झालं, मला कुठली तरी गोष्ट अचानक कळली, आत्ता कालपर्यंत माहिती नव्हती, मला आज कळलं. म्हणजे नेमकं काय होतं? बुद्धी प्रगल्भ होते, बुद्धी वरच्या पायरीवर जाते आणि त्यालाच म्हटलेलं आहे ही भवानी प्रगट होते. बुद्धीमध्ये भवानी प्रगट होते. बुद्धीचे 4 स्तर आहेत, आपल्याला माहिती आहे. बुद्धी, मेधा, प्रज्ञा, प्रतिभा, असे 4 स्तर आहेत.
मला अशीच एवढीच बुद्धी आहे, मला काही होणार नाही असं कोणीही म्हणायचं नाही. एक एक पायरी आपल्याला वर चढायचे. बुद्धीकडनं मेधेकडे, मेधेकडनं प्रज्ञेकडे, प्रज्ञेकडनं प्रतिभेकडे जायचं आहे. आणि प्रत्येकाला हे शक्य आहे, कारण प्रत्येकामध्ये ती भवानी आहेच आहे. ही माता भवानी प्रत्येकामध्ये. आता बघूया याचं रूपकाचं आणखीन आचार्य काय वर्णन करत आहेत. प्रत्येक प्राण्याच्या देहरूप मंदिरामध्ये 5 कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आपल्याला माहिती आहेत 5 कोश आहेत. असे 5 कोश आहेत आणि त्या 5 कोशामध्ये विराजमान असणारी जी बुद्धी आहे, जी भवानी आहे, जी पार्वती आहे आणि सर्वांच्या अंतर्यामी कोण आहे, तो शिव आहे. साक्षी भावाने तो बघतोय, तो साक्षी अंतरात्मा म्हणजेच भगवान विश्वेश्वर आहे. बाहेर कुठेही जायला नको हो, काशी विश्वेश्वराला सुद्धा जायला नको. जो माझ्या अंतरात्म्यामधला जो साक्षी असा भगवान शंकर आहे, तो अंतरात्मा हाच भगवान शंकर आहे. या पंचकोशामध्ये राहणारी जी बुद्धी आहे तीच माता भवानी आहे. आणि याप्रमाणे निजबोध स्वरूप असणारा जो मी आत्मा, तीच खरी काशिका आहे. सा काशिकाहम निजबोध रूपा. 3 श्लोक झालेत, थोडे थोडे कळत आहेत. एकाच शरीरामध्ये, या मानवी शरीरामध्ये सगळं आहे. काशीमध्ये जे आहे ते सगळं आहे. पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतोच, पण आता काशीची इतकी ॲप्ट अशी उपमा दिली आचार्यांनी. अतिशय योग्य, अतिशय औचित्यपूर्ण अशी ही उपमा आहे. काय म्हणतात आचार्य बघा. ज्ञानप्रवाह ही गंगा आहे. बुद्धी प्रगट होणारी, प्रगल्भ होणारी बुद्धी ही भवानी आहे, पार्वती आहे. जो साक्षी रूपाने अंतरात्मा आहे तो भगवान शिव आहे. आणि आता काय म्हणतात बघा. याच शरीरामध्ये प्रयाग क्षेत्र आहे, याच शरीरामध्ये गया आहे. म्हणजे ज्याला आपण पूर्ण यात्रा म्हणतो ती ह्याच शरीरात घडणार आहे. काय म्हणतात बघा. काश्याम ही काशते काशी, काशी सर्व प्रकाशिका, सा काशी विदिता येन तेन प्राप्ता ही काशिका. काय काशी शब्दावर इतकं अनुप्रास केलेला आहे. काश्याम ही काशते काशी, काश्याम या काशी नगरीमध्ये ही काशी प्रकाशते. म्हणजे दोन्ही तुम्हाला वाटेल द्विरुक्ती झाली आहे. नाही, काशी इथे आता बुद्धी ही सगळ्या विषयांना प्रकाशित करते. लक्षात घ्या, खूप सुंदर रूपक मांडलं आहे आचार्यांनी. आपल्याला कसं कळतं हा कुत्रा आहे, तो ससा आहे, हा चंद्र आहे, हे झाड आहे, कोण सांगतं आपल्याला. बुद्धी त्या विषयांना प्रकाशित करते. तेव्हा मला कळतं की ही नदी आहे, हा डोंगर आहे. कशाने कळतं. बुद्धी सगळ्यावर प्रकाश टाकत असते. म्हणजे बुद्धी हीच प्रकाशिका आहे. ती राहते कुठे, या काशी नगरीमध्ये. काश्याम ही काशते काशी, काशते म्हणजे प्रकाशते, काशी सर्व प्रकाशिका. त्या बुद्धीमध्ये स्वतःसिद्ध असा स्वयंप्रकाश जो आत्मा प्रकाशत असतो, म्हणून त्या आत्म्यालाही प्रकाश म्हटलेले आहे. आता काश धातू आपण पाहिला आहे, प्रकाश. प्रकाश आपल्याला ह्याचा अर्थ माहिती आहे, लाईट, उजेड या अर्थाने. आता या शरीर आधी प्रकाशमान आहे, त्याच्यामधला जो साक्षी अंतरात्मा आहे तो प्रकाशमान आहे. ही बुद्धी प्रकाशमान आहे. सगळीकडे आतमध्ये स्वयंज्योतीचा प्रकाश पडला आहे. म्हणून म्हटलं आहे काश्याम ही काशते काशी, काशी सर्व प्रकाशिका. सगळ्यांना प्रकाशित करणारी ही काशी आहे. आणि सा काशी विदिता येन, सा काशी ती जी काशी आहे, विदिता ज्याला कळली, येन म्हणजे ज्याने जाणलं, त्याला काय आहे, ह्या काशीला ज्याने जाणलं त्याला ह्या खऱ्या काशीचा लाभ होतो. तेन प्राप्ता ही काशिका, त्याला ही काशीच प्राप्त होते. थोडं अवघड वाटेल, पण म्हटलं तर खूप सोपं आहे. आपला देह, आपलं शरीर हेच सगळं काशी क्षेत्र आहे. कारण आत्मा कसा आहे, अनादी आहे, अनंत आहे, सर्वव्यापी आहे, स्वतःसिद्ध आहे. त्यामुळे तो सगळ्या वस्तूंना प्रकाशित करत असतो. आपल्या डोळ्यांना ज्ञान होतं हे फूल आहे, हे घड्याळ आहे, हे काय रस्ता आहे. हे कशामुळे, तो आतला साक्षी अंतरात्मा ऑर्डर देतो, आदेश देतो.
आणि मग ह्या गोलकांना आदेश देतो, मग गोलक डोळ्याला आदेश देतात आणि मग डोळे पाहतात. डोळे पाहून लगेच बुद्धीपर्यंत पोचवतात की हो हो इथे धोका आहे बरं का, इकडे जाऊ नका, इकडे रस्ता बंद आहे. हे कोण सांगतं? आणि हे क्षणात घडत असतं. आतमध्ये इतका प्रकाश आहे, जशी काशी असावी तसा माझा देह आहे. थोडक्यात काय तर आत्मा हा काशी आहे, म्हणजे तेजस्वी आहे. तो आता काशीचा अर्थात आपण तेजस्वी घेऊया. काश धातू कळला ना, तोच सगळ्या वस्तूंना प्रकाशित करत असतो, म्हणून त्याला काशी सर्व प्रकाशिका असं म्हटलेलं आहे. आणि ही आत्मरूपी काशी जाणली, त्याला काशी प्राप्त झाली. वेगळं काशीला जायलाच नको. आमचे कबीरजी काशीमध्ये राहत असूनसुद्धा मृत्यूसमयी काशीपासून लांब गेले, कारण ते हेच म्हणायचे की ज्यांनी ही काशी जाणली त्याला काशी प्राप्तच झाली. मग तो काशीत असो किंवा नसो, क्या मगहर क्या काशी असं कबीरजींनी म्हटलेलं आहे. कुठेही जा तुमच्यासाठी काशीच आहे. जिथे तुम्ही असाल, ज्याला आत्मज्ञान झालं आहे, ज्याला आत्मप्रकाश सापडला आहे, ज्याला आत्मप्रकाशामध्ये सगळ्या वस्तू प्रकाशित होतात हे कळलं आहे, त्याला तिथेच काशी आहे. जिथे आहे तिथेच काशी आहे, असा ह्याचा थोडक्यात अर्थ आहे. 4 श्लोक तर आपण पाहिले. आता 5वा श्लोक या सगळ्याचं सार सांगणार आहे. थोडा मोठा आहे, 4 ओळीचा मोठा श्लोक आहे, पण तो समजून घेऊ. म्हणजे आता ही काशी आपल्याला परकी राहणार नाही, ती आपलीशी होणार आहे, माझी काशी होणार आहे. मी काशीला जायची गरजच नाही आहे. मी जिथे आहे, ज्या ठिकाणी आहे तिथे काशीच आहे. कसं बघूया. काशी क्षेत्रं शरीरं त्रिभुवन जननी व्यापिनी ज्ञानगंगा भक्तिश्रद्धा गयेयं निजगुरुचरण ध्यानयोगः प्रयागः विश्वेशोऽयं तुरीयः सकलजनमनस्साक्षिभूतोऽन्तरात्मा देहे सर्वं मदीये यदि वसति पुनस्तीर्थमन्यः किमस्ति. माझ्या शरीरातच काशी आहे, दुसरं तीर्थ मला काय करायचं आहे? अन्य किमत तीर्थमन्य किमस्ती. मला दुसरं तीर्थक्षेत्र नकोच. हीच काशी आहे, हीच गंगा आहे, इथेच गया आहे, इथेच प्रयाग आहे. सगळं या देहातच आहे. कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. नको आहे ना व्हायला. मग शोध घ्यायचा आहे कुठे? अंतरात्म्याचा शोध घ्यायचा आहे, स्वतःमध्येच शोधायचं आहे. स्वतःला शोधणं ही सगळ्यात श्रेष्ठ उपलब्धी आहे. कुठेही जायला नको, त्रिस्थळी यात्रा करायला नको, 4 धाम यात्रा नको. मी बसल्या ठिकाणीच, खरंच आहे, बसल्या ठिकाणीच. कुठे जायला लागत नाही, कुठे यायला लागत नाही, काही मांडावं लागत नाही, काही खंडावं लागत नाही. माझ्या देहातच जर का मला काशीचा शोध लागला तर वेगळं तीर्थक्षेत्र कशासाठी? तीर्थक्षेत्रच नको. बघूया या मोठ्या श्लोकाचा थोडासा अर्थ. काशी क्षेत्रम शरीरम, एवढं तर कळलं आपल्याला. माझं शरीर, माझं म्हणजे प्रत्येकाचं शरीर हेच काशी क्षेत्र आहे. त्रिभुवन जननी, या त्रैलोक्याची जी जननी आहे, सगळ्या विश्वाला व्यापणारी त्रैलोक्य जननी ही ज्ञानरूपी गंगा आहे. माझ्यामध्ये अंतःकरणात जे ज्ञान आहे ती गंगाच आहे. आणि व्यापिनी ज्ञानगंगा भक्ती श्रद्धा गयेयम. गयेला काय होतं? ईश्वराविषयी अनन्य भक्ती आणि दृढ श्रद्धा हीच गया समजावी. आपल्याकडे काशी गया प्रयाग असं एक तीर्थयात्रा मानली जाते की या 3 ठिकाणाचं त्रिस्थळी यात्रा म्हणतात. या 3 ठिकाणाचं दर्शन घेतलं की आयुष्याची कृतकृत्यता होते. पण आता गयेलासुद्धा जाण्याची गरज नाही आहे. गया कुठे? तर ही अनन्य भक्ती जी आहे परमेश्वराविषयी, अनन्य अव्यभिचारिणी भक्ती आणि दृढ श्रद्धा हीच गया आहे. हीच गया आहे. किंवा श्री गुरुचरणांच्या कमलांचं ध्यान हेच तीर्थराज प्रयाग क्षेत्र आहे. बघा, निज गुरुचरण ध्यानयोग प्रयाग. गुरुचरण म्हणजे प्रयाग आहे. प्रयाग ह्याचा अर्थ आहे जिथे 3 पेक्षा अधिक नद्या एकत्र येतात त्याला प्रयाग म्हणतात. प्रयाग आपल्याला माहिती आहे, रुद्रप्रयाग आहे, मणिप्रयाग आहे, देवप्रयाग आहे, असे प्रयाग अनेक आहेत. प्रयाग तीर्थ, तिथे 3 नद्यांचा संगम होतो.
मग इथे काय याहू गुरु आमचे गुरूंचे चरण हेच प्रयाग क्षेत्र आहे. गुरुचरण म्हणजे जिथे संगम आहे तिथे प्रयाग आहे. त्यामुळे हेच तीर्थराज प्रयाग आहे. आणखीन पुढे आता बरं का आपल्याला एक एक पायरी आचार्य पुढे नेत आहेत की विश्वेशोयम तुरीयस. तुरीय ही एक अवस्था आहे. या देहाच्या 3 अवस्था आपल्याला परिचित आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या माहिती आहेत. जागृती म्हणजे जागं असण्याची अवस्था, सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेची अवस्था आणि स्वप्न म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला भासमान अशी वेगळी दुनिया दिसते, वेगळं विश्व दिसतं, वेगळी चित्र दिसतात, ते स्वप्नावस्था आहे. पण ह्या तिन्ही अवस्थेंच्या पलीकडे तुरीयावस्था आहे. तुरीयावस्था चौथी अवस्था त्याला म्हटलेलं आहे. ती आध्यात्मिक दृष्टीने उन्नतीची अवस्था आहे, उन्मनी अवस्था आहे. ही उन्मनी अवस्था जेव्हा मला येते तोच विश्वेश्वर आहे. विश्वेशोयम तुरीयस सकल जन मनस साक्षीभूतोंतरात्मा. आणि हा म्हणजे तो अंतरात्मा म्हणजे भगवान विश्वेश्वर आहे. आणि जे जे काही मंगल आहे, जे जे काही पवित्र आहे ते सगळं माझ्या देहात आहे. माझ्या देहा इतकं उत्तम तीर्थक्षेत्र दुसरं नाहीच आहे. कल्पना करा, माझा देह हा देवाचं मंदिर आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी असं वर्णन केलं आहे ना. मग हे देह हा मंदिर आहे, मंदिर आहे, हीच काशी आहे. ह्याच्यात विश्वेश्वर राहतो आहे. काशी विश्वेश्वर इथेच आहे, अंतरात्मा. बुद्धी म्हणजे भवानी आहे, ज्ञान म्हणजे गंगा आहे, गया आहे, दृढ श्रद्धा, चरण म्हणजे काय म्हणतात निष्ठा आणि श्रद्धा म्हणजे गया आहे. गुरुचरणांचं ध्यान हेच प्रयाग क्षेत्र आहे. माझ्या शरीरामध्ये एकही अमंगल गोष्ट नाही आहे. खरं तर देह हा अमंगल गोष्टीने बनलेला आहे. पण जर का माझी निष्ठा, माझी श्रद्धा, माझी भक्ती जर का दृढ असेल तर हा देह काशीपेक्षा किंचितही कमी नाही. हीच काशी आहे. जे जे काही पवित्र आहे ते माझ्या देहात आहे. याच्यापेक्षा पवित्र देह तीर्थ ते कोणतं? आणि म्हणून ह्या थोडक्यात, अगदी थोडक्यात बघायचं झालं तर या काशी पंचकाच्या आधारे खऱ्या काशीची ओळख करून आचार्यांनी आपल्याला दिली आहे. आणि अशी ही मोक्षदायिनी काशी आपल्यातच आहे. वेगळीकडे कुठेही जायला नको, आपल्यातच. आणि मग आपण ह्या काशी यात्रेचं श्रेय संपादन करून घ्यायचं असेल तर कुठलं तिकीट काढायला नको, कुठे उठून जायला नको, कुठे अभिषेक करायला नको. या देहातच काशीचं दर्शन घ्यायचं आहे. एवढं जर झालं तर मोक्ष हा बसल्या जागीच आहे. आवडीने अनंत आळवावा असं म्हटलेलं आहे. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडीने अनंत आळवावा. इथेच काशी आहे, इथेच गया आहे, इथेच प्रयाग आहे, इथेच गंगा आहे, इथेच सगळं आहे. वेगळं काय? इथेच विश्वेश्वर आहे, इथेच भवानी आहे. आता वेगळं कुठे जायचं आहे? खरंच या देहात वेगळंकडे जायची गरज नाही. इतकी परमेश्वराने आपल्याला एक देणगी दिली, हा अनमोल असा देह दिला आहे. त्यात मनुष्य देह दिला आहे, धडधाकड देह दिला आहे. त्याचे आभारच मानायला पाहिजेत. आणि ह्या शरीरामध्येच त्या काशीचं दर्शन घेऊया आणि त्या मुक्तीपर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करूया. इथेच आज थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. मनोनिवृत्तिः परमोपशान्तिः सा तीर्थवर्या मणिकर्णिका च ध्यानप्रवाहा विमलादिगङ्गा सा काशिकाहं निजबोधरूपा. यस्यामिदं कल्पितमिन्द्रजालं चराचरं भाति मनोविलासं सच्चित्सुखैका परमात्मरूपा सा काशिकाहं निजबोधरूपा. कोशेषु पञ्चस्वधिराजमाना बुद्धिर्भवानी प्रतिदेहगेहं साक्षी शिवः सर्वगतोऽन्तरात्मा सा काशिकाहं निजबोधरूपा. काश्यां हीं काश्यते काशी, काशी सर्वप्रकाशिका सा काशी विदिता येन तेन प्राप्ता हि काशिका.
काशीक्षेत्रं शरीरत्रिभुवनजननी व्यापिनी ध्यानगङ्गा भक्तिश्रद्धा गयेयं निजगुरु चरणध्यानयोगः प्रयागः विश्वेशोऽयं तुरीयः सकलजन मनस्साक्षिभूतोऽन्तरात्मा देहे सर्वं मदीये यदि वसति पुनस्तीर्थमन्यत् किमस्ति.